इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। जय बोलो कुंद कुंद आचार्य भगवान की जय। आपले अरिहंत भगवान आहेत ना, कसे आहेत तो? म्हणजे आज तर मला आपले आहेत असं फार वाटलंय. म्हणजे आपतायत, छान आहेत, लय छान आहेत. म्हणजे आता पण हे मंगलाचरण म्हणलो ना आपण, सतत मधुर बोलणारे आहेत. किती छान. असं एकदा बी कटू बोलणारे नाही, असं कधी वाटलं का हो? एवढे छान आहेत. आणि मग त्यांच्या जवळ जायला बसायला आपल्याला का उत्साह नसतो? कोण? हां हां बर 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 काय सांगितलं ऐकलं का? आत्मा आणि जीव मध्ये काय फरक आहे म्हणे. नवीन नवीन चिंतन. आत्मा माझा म्हणजे मी असेल ते आत्मा आणि बाकीचे जीव आपण असं. होय, बाकीचे आत्मा नाहीत का? आहे ते स्वतःचे आत्मा म्हणजे आपला विशेष आहे. आप्त जो असतो तो आपला असतो ना. मग आत्म म्हणजे ऍक्च्युली स्वरूप अर्थ होतो. मग स्वरूप म्हणजे माझं रूप, म्हणून आत्मा हे शब्द मी, आणि बाकीचे सगळे त्यांचे आत्मा, त्यांचं स्वरूप. आणि ते म्हणून सगळे जीव म्हणताना अनेक आहेत, पण आत्मा म्हणताना माझा एक आत्मा एक आहे असं घेतलं. हां, म्हणून मग त्याला शुद्ध आत्मा म्हणा, सिद्ध आत्मा म्हणा. तर तो मी आहे म्हणा. मला काय सांगायचं होतं की भगवान आहेत ते आपले आहेत असं भावभासना करा. म्हणजे बरोबर. कसं जवळ जायचं? गाभाऱ्यात घुसायचं नाही आहे आपल्याला, ज्ञानातून त्यांना जवळ घ्यायचं आहे. ते म्हणजे माझ्या इतक्या निकट आहेत, किंवा ते माझे आहेत, आपले आहेत, किंवा मग हां पुढं जाऊन मीच आहे म्हणतात. म्हणजे भगवान म्हणजे अन्य कोण नाही तर मीच, माझंच रूप आहे ते. बरोबर. मी सुद्धा अरिहंत स्वरूप आहे, सिद्ध स्वरूप आहे. म्हणजे एक ते कालचं ऐकलं ना, जे दोषाचं जर निराकरण करायचं असेल तर देवासमोर जाऊन तुम्हाला बोलावं लागेल, किंवा गुरूंसमोर बोलावं लागेल तर दोषाचं प्रक्षालन होतं, हे विषय चालला होता. मग त्याच्यासाठी त्यांनी म्हटले की आपण देवाकडं जातो तर आपल्याला हा उद्देश असतो का की माझ्या दोषाचा नाश व्हावा म्हणून मी इथं आलो आहे, तुम्ही निर्दोष आहात हे जाणण्यासाठी मी इथं आलो आहे, रोज माझं प्रयोजन बदलायला पाहिजे म्हणून मी इथं आलो आहे, असं आपल्याला वाटतं का? म्हणून जरासं मी जवळ गेले कोणाच्या? अरिहंत भगवंतांच्या. आणि खरोखर आनंद आला मला. म्हणजे तुम्हाला पण यावा म्हणून मला सांगावं वाटलं की त्यांना आपले म्हणून बघा. ज्याला आपण आपला इष्ट मानतो, फार प्रिय, फार जवळचा मानतो ना, त्याच्याबरोबर आपण सगळं मन मोकळं बोलतो. मग ते चांगलं असेल, वाईट असेल, चूक असेल, बरोबर असेल, काही असेल, ते सगळं बोलायची आपली तिथं तयारी असते ना. मग तसं आपण भगवंतांशी आपलेपणा जोडलाय का? तसं आपण त्यांच्याशी एकरूप होतो का? जसं एखादा खास फ्रेंड आहे म्हणा घरातमध्ये, किंवा आपली आई आहे म्हणा, ज्यांच्याशी आपण एकदम मन मोकळं आपलं असं मानतो ना त्यांना, मग ते ॲक्च्युली आपले नाहीत. कोण आपला आहे हो? जो आपला उद्धार करणारा आहे, जो आपल्याला मार्गदर्शन करणारा आहे, जो आपल्या दुःखाचा नाश करणारा आहे, असे ते एकतर बहिरंगामध्ये अरिहंत प्रभू, नाहीतर माझा स्वतःचा आत्मा. त्यांच्या निकट जावा तर त्रिकाळात आपलं दुःख राहणार नाही, सगळ्या दोषाचा नाश होईल. म्हणून थोडंसं सामायिक करत असाल तर हा चिंतनाला विषय घ्या. भगवान हां बरोबर. शब्दामध्ये आपलेपणा, शब्दामध्ये सम्यक दर्शन नाही आहे.
तर जिथं आपल्याला आपण स्वतः भासित होणार, आपलेपणा भासणार. हा मी भासित झालं तर सम्यक दर्शन झालं. बरोबर. बरोबर. मी काय ऐकलं आज त्यांचं प्रवचन की समयसारमध्ये 4 प्रकारचे भार सांगितले. जोपर्यंत भार आहे तोपर्यंत सम्यक दर्शन होत नाही. 4 भार कुठले? निर्भार व्हावं लागेल तर सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार. बरोबर बरोबर. एकत्वाचा भार, ममत्वाचा भार, वाटतंय का असं? तो कर्तृत्वाचा भार आणि भोक्तृत्वाचा भार आहे. मग कोणाकोणाशी एकत्व ममत्व करतोय? जोपर्यंत त्या परामध्ये घालतोय आपली बुद्धी तोपर्यंत आत कसं येणार? तोपर्यंत सम्यक दर्शन कसं होणार? म्हणून सांगतायत की निर्भार व्हा तर सम्यक दर्शन अवघड नाही. चला, काल काय वाचलं होतं? पंचासिकाची 96 नंबरची गाथा बघत होतो आपण की झाली होती. 4 भार सांगितले. एकत्व, ममत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे भार आहे. तोपर्यंत जोपर्यंत निर्भार होणार नाही तोपर्यंत भार आहे. बरोबर. तोपर्यंत आत्मा काय आहे हे दिसणार नाही, समजणार नाही. बरोबर. म्हणजे काय करायला जायचं नाहीये तो भार नष्ट करायसाठी. हा मी निर्भार आहे जाणा तर 4 प्रकारचे भार नष्ट झाले. म्हणून कर्तृत्व सगळ्यात मोठा भार आहे. एकत्व ममत्व जाणवणार नाही पण कर्तृत्व प्रत्येक ठिकाणी असतं. त्याच्या निमित्तात दुःखी होतो जीव. म्हणून कोणाला सांगायसाठी नाही तर प्रॅक्टिकली स्वतःसाठी करा बघा प्रयोग की मी घेतो का कर्तृत्व कुठल्या गोष्टीचं. जिथं मला दुःख होत आहे ना, मी हे करून सुद्धा मला केलं नाही म्हणतायत तर समजून घ्या तुम्ही कळत नकळत कर्तृत्व घेताय. कोणी काही म्हटलं तरी सुद्धा करता तर नाही आहे तुम्ही. मग कोणी म्हणेल तुम्ही नाही केलं, करतच नाही वगैरे, तरी सुद्धा दुःख नाही होणार. म्हणून अनुभव करा त्याचा, त्या शब्दांचा, त्याचा भाव पकडा तर आनंद आहे. नाही तर शब्द तर काय आपल्याला मोक्षाला देणारे नाहीत. शब्दाच्या वाच्यापर्यंत जावं लागणार. म्हणून काल म्हणलं होतं काय 2 कलश म्हणा बघू. भावयेत भेद विज्ञान मिदमच्छिन्न धारयाम तावत यावत पराच्युत्वा ज्ञाने ज्ञानम ज्ञाने प्रतिष्ठिते. जोपर्यंत ज्ञान ज्ञानामध्ये प्रतिष्ठित होत नाही तोपर्यंत भावयेत भेद विज्ञान, अच्छिन्न रूपाने भेद विज्ञानाची धारा प्रवाहित ठेवा, भावना करा, जाणा. तावत यावत पराच्युत्वा, जोपर्यंत परापासून च्युत होऊन विषय सारखा आपला परत चालू आहे, जोपर्यंत ते ज्ञान परामध्ये जाते तोपर्यंत तुम्हाला भेद विज्ञान होणार नाही. ज्ञान म्हणजे समजून घ्या श्रद्धान. जोपर्यंत आपलं श्रद्धान आपल्यामध्ये एकरूप होत नाही तोपर्यंत बाहेर फिरत राहणार आहात. दुसरं भेद विज्ञानतः सिद्धाय किल केचन अस्यैवा भावतो बद्धाय किल केचन. अर्थ सांगा. जे सिद्ध झाले ते भेद विज्ञानाने झाले, जे होत आहेत ते भेद विज्ञानाने, आणि जे नाही झाले ते भेद विज्ञानाच्या अभावात, किंवा जे होणार ते पण भेद विज्ञानानेच. म्हणून सांगितलं भेद अभावामध्ये बरोबर. अस्यैवा भावतो बद्धा, त्याचा अभाव आहे. जोपर्यंत भेद विज्ञानाचा अभाव आहे तोपर्यंत बंध आहे. मग तेच आज त्यांनी काय सांगितलं सुमप्रकाशजींनी एका वाक्यात की म्हणले बंधाचं स्वरूप सुखाचं कारण आहे का दुःखाचं कारण आहे? जरा विचार करून सांगा. सुखाचं पण नाही दुःखाचं पण. थांबा उगीच लगे नाही निश्चयात जाऊ नका. बंधाचं स्वरूप हे सुखाचं कारण आहे का
बंधाचं स्वरूप समजल्याशिवाय अबंध कसा होणार आहे? बंध हे दुःखाला कारण आहे, पण बंधाचं स्वरूप हे सुद्धा तुम्हाला अबंध बनवण्यामध्ये कारण आहे, म्हणजे सुखाचं कारण आहे. हे सांगत असताना त्यांनी हे 4 भार सांगितले होते. तर म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण सांगतो ना, आश्रव तत्व आणि आश्रव भावना, तसंच आहे बंध तत्व, बंध भावना, किंवा बंधाचं स्वरूप आणि बंध. ह्याच्यामध्ये जर आपल्याला बंध होतोय काय कारणानिमित्त, तर तो नियमाने दुःखाला कारण आहे. पण हे बंधाचं चिंतन करतो तोपर्यंत जह बंदे चिंतनतो बंधनबद्धो न पावती विमोक्षम, तह बंदे चिंतनतो जीवो विण पावती विमोक्षम. जोपर्यंत बंधाचं चिंतन करत बसणार आहे तोपर्यंत बंधातून मुक्त होणार नाही. तो साखळ्यांनी बांधलेला असू दे किंवा तुम्ही कर्मांनी बांधलेला असाल. आणि मग मुक्त कसा होणार? जह बंदे छेत्तुणय बंधनबद्धो विपावती विमोक्षम, तह बंदे छेत्तुणय जीवो संपावती विमोक्षम. कळलं म्हणा? बंदे छेत्तुण, बंधाला तोडणार ना, तर तो साखळ्यात बांधलेला सुद्धा मुक्त होईल आणि तुम्ही कर्मात बांधलेले पण मुक्त होणार. मग त्या बंधाला छेदायचं आहे कसं? ही विद्या म्हणजे भेदविज्ञान. प्रज्ञारूपी छन्नी म्हणा, भेदविज्ञान म्हणा, स्वसंवेदन म्हणा, सम्यक दर्शन म्हणा, ह्याच्याद्वारेच अभेद अनुभव केला तर तुम्हाला त्या बंधापासून मुक्ती मिळणार. ठीक आहे. बस तेवढंच आहे. प्रयोग करणं आवश्यक आहे. शब्दांचं ज्ञान भरपूर झालाय, तो पण भार असतो. एकत्व, ममत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व ठेवा बाजूला. शब्दाचा भार खूप झालाय. आता त्या शब्दाच्या आतीत जायला पाहिजे, थोडंसं त्याच्यातून वाच्य ग्रहण करायला पाहिजे, स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. म्हणजेच म्हणतात मा की अभ्यास करा. कसला अभ्यास करा हो? वही पेन घेऊन बसू नका. अभ्यास करा म्हणजे ज्ञानाला उपयोगात ठेवा. हाच मोठा अभ्यास आहे. स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करा, हाच मोठा अभ्यास आहे. आणि तो अभ्यास आज कोण करायची तयारी नाही आहे. म्हणून तर मग दुःख संपत नाही आहे. आम्ही धर्म करतो तरी सुद्धा आमच्या दुःखाचा नाश होत नाही. काय करणार हो धर्म तुम्हाला? कळणारच नाही आहे. धर्म म्हणतोय की तुम्ही मला केलंच नाही आहे. धर्म कुठे आहे हो? मंदिरात नाही आहे, क्रियेत नाही आहे. बरं, मला थोडंसं इथं काहीतरी चांगलं वाटलेलं वाचते. 96 नंबरची गाथा होती. काय होती आपली? धर्म अधर्म आणि आकाशद्रव्य हे धम्माधम्मागासा अपुध भूदा समान परिमाणा पुधगुवलद्दी विशेषा करेंती एकत्त मण्णत्तम. बरोबर आहे का? माझ्यासमोर गाथा नाही आहे. तर धर्म अधर्म आणि लोकाकाश हे समान परिमाणवाले आहेत, अपृथकभूत आहेत, म्हणून एकत्व स्वरूप आहेत. आणि पृथक अस्तित्वाने भिन्न आढळून येतात म्हणून अन्यत्व स्वरूप आहेत. अशा 2 गोष्टी सांगितल्या होत्या. तर त्याचा जीवनात उपयोग म्हणून थोडंसं घटवलं होतं एकांनी, ते वाचते. अवगाह अपेक्षेने हे द्रव्य एकत्र असल्याने त्यामध्ये एकत्व आहे. ते सर्व मिसळून राहतात तरी प्रत्येकाचे असंख्यात प्रदेश भिन्न भिन्नच आहेत. वस्तूची सत्ता स्वतंत्रच असते. सर्व एकत्र राहतात म्हणून एकता म्हणली जाते. पण एकरूप नाही आहे. ते सगळे द्रव्य एकात राहतात तरी सुद्धा एकरूप नाहीत. म्हणून नियम सांगितला होता आपण. काय नियमसारमध्ये सांगितलं होतं की जीव नाना आहे, तसं कर्म नाना आहे, त्यांची सत्ता नाना आहे, त्यांचं सगळे उदय, त्यांची सगळं परिणमन नाना आहे. अशा रीतीने अनेकता दिसून येते, पण जीव बघत असताना त्यांच्यामध्ये एकत्व आहे. पर्यायात एकत्व पाहायचे तर सिद्धांमध्येच दिसेल. म्हणजे जर एकत्व रूप पाहायचं असेल, जीवाचं एकत्व कुठं दिसून येतं? समान परिमाण, समान परिणमन असं बघायचं या अपेक्षेने, बरं का. एकत्व म्हणजे तर एकतर सिद्धांमध्ये, कारण सर्व सिद्धांचं परिणमन समान आहे, सर्व सिद्धांचं स्वरूप समान आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये तेवढ्या अपेक्षेने एकत्व आहे. तसंच अजून कुठे हो?
परिचित आहे लई. सिद्धांमध्ये एकत्व दिसून येतं, समान परिणमन दिसून येतं. कारण सर्वांमध्ये समान अनंत ज्ञान, अनंत दर्शन आदी गुण प्रगट झालेले आहेत. निगोदातही कर्मफल चेतना भोगताना ते सर्व जीव समान असतात, म्हणून त्यांच्यामध्येही कथंचित एकत्व दिसून येते. पण त्यांचेही उदयभाव भिन्न भिन्न असतात. कोणाचे? आता निगोदी जीवांमध्ये उदय दिसून येणार आहेत कर्मांचे, त्यामुळं सांगितलं त्यांच्यामध्ये असणारे उदयभाव भिन्न भिन्न असू शकतात. सिद्धांमध्ये तर उदयाचा प्रश्नच नाही आहे. त्यामुळे कोणी निगोदी बाहेर पडून, म्हणजे त्यांच्यामध्ये भिन्नता कशी आहे दिसून येते जेव्हा ते एखादा जीव बाहेर पडतो. सगळेच जीव बाहेर पडत नाहीत, म्हणून त्यांच्या परिणमनामध्ये भिन्नता आहे. कोणाच्या? निगोदी जीवांच्या. म्हणून ते एकेंद्रिय आदी पर्यायातून फिरत फिरत म्हणा चक्रवर्तीचे पुत्र होतात. चक्रवर्तीचे पुत्र होऊन त्याच भवात मोक्षाला जातात. कसं काय हो? समजून घ्या. कारण परिणमन भिन्न आहे, म्हणून अवगाहना एकत्र असली तरी त्यांच्यामध्ये एकत्व नसते. जसं बरोबर आहे की सगळे परिणमन पण त्यांच्या हातात नाहीये, म्हणजे आपलं पण नाहीये, पण ते परिणमन म्हणजे ते करू पण शकत नाही. काय विचार किंवा असं काहीच नाहीये, ऑटोमॅटिकच होते सगळं. ते बाहेर पडायचं वगैरे जे काय आहे. हो की, पण परिणमन आहे ना भिन्न, आपल्याला नाही समजणार आहे, पण तरी सुद्धा त्यांचे कर्मांचे उदय, सगळं कर्मांचं अस्तित्व सगळं भिन्न भिन्नच आहे. म्हणजे ते सगळे एकत्र त्या कांदा लसूणमध्ये जन्मत आहेत, मरत आहेत, म्हणून काय सगळे समान आहेत का? म्हणजे सगळ्यांचं स्वरूप वेगवेगळं आहे हो. सगळ्यांचं संसार वेगळा वेगळा आहे असं म्हणा. एका घरात राहताय चौघांचा संसार सेम आहे का वेगळा वेगळा आहे? लगेच दिसला तो ना संसार समोर घराच्या डोळ्याच्या. म्हणजे एका घरात राहणारे सगळेजण, तुम्ही म्हणताय आम्ही सगळे एकमेक रूप आहोत, एकत्व आहे आमच्यामध्ये, पण कोणी नाही आहे. एक जीव जात आहे स्वर्गाला, एक जीव जात आहे नरकाला, एक जाते मोक्षाला. असं कसं गेले की नाही हो? कोण कोण गेले सांगा कुठून? एका घरातून गेलेले राम, लक्ष्मण आणि सीता. अजून सांगा. पाच पांडवांमधले जीव. आदिनाथ, भरत चक्रवर्ती आणि मरीची. अजून जाणारे सांगू शकतो. नेमिनाथ आणि जाणारे हे कृष्ण भावी तीर्थंक. नाही अजून नाही गेले. एका ठिकाणी राहून सुद्धा ज्यांची गती बदलली असे. अच्छा. कोण? दुर्योधन. होय का? वाचायला पाहिजे, नाही माहिती. दुर्योधन कुठे गेलं माहिती आहे का तुम्हाला? कुठे गेले? कोणी मोक्ष पण सांगतं कुठल्या याच्या पुराणाच्या अपेक्षेने आहे. मोक्षाला पण गेले. मोक्षाला गेले का दुर्योधन? मोक्षाला किंवा मुनी झाले होते. मोक्ष माहिती ना, मुनी झालेलं. समाधी मरण साधले असं सांगतायत ते. दुर्योधन आणि समाधी, म्हणजे माझ्या वाचण्यात नाही आहे, असेल बघावं लागेल. बरं. कृष्ण आणि त्याचा भाऊ बलभद्र आणि त्यांचे आई वडील कुठे गेले? स्वर्गात गेले ना. आई वडील कुठे गेले? वसुदेव आणि देवकी स्वर्गाला गेले का? समाधी मरण मला वाटतं देवकी. हो. बर. कृष्ण गेला नरकाला आणि बलभद्र गेले मोक्षाला. बलभद्र आहे ते मोक्षगामी आहेत ना. बलभद्र सगळे बलभद्र नाही, स्वर्गात गेले ते. बर, बघून घ्या कोण कुठे गेलं. म्हणजे मला सांगायचंय की गती बदलते. एकाच घरात आलो, एकाच संयोगात, एकाच परिणामात आहे असं दिसतंय आपल्याला, पण तरी सुद्धा आपल्या घरातलं उदाहरण घ्या की एक कुठं गेलं, एक कुठं गेलो, कुठं जाणार आहे. आपल्याला काय माहिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून आले ते पण आलोय वेगळीकडनं हे तर समजतंय, कुठं जाणार आहे हे नाही समजत तरी सुद्धा कशावरनं समजतंय हो?
सगळ्यांचे विचार भिन्न भिन्न असतात. म्हणून समजून घ्या, कुठेही पुढं जाणार असेल तरी सुद्धा एकत्र जाऊ शकत नाही. म्हणून जेवढा वेळ संयोग आहे तेवढ्या वेळ त्यांना माझं म्हणून का दुःख करून घ्यायचं आहे, त्याला जीव म्हणून पाहण्याची बुद्धी ठेवा. श्रीकृष्ण नरकाला गेले, नारायण आणि प्रतिनारायण एकमेकाला मारून जातात नरकाला. ते बाण लागून मेले ना श्रीकृष्ण. पाण्याची तहान लागली होती त्यांना. जेव्हा द्वारका जळायला लागली त्यावेळेस त्यांच्या डोळ्यासमोर आई वडील गेले. मग तिथून बाहेर पडले आणि ते जंगलात फिरत असताना तो बलराम असो बरोबर, तो म्हणतो मी पाणी आणतो आणि त्याला तिथं झोपवतो. तर ते त्याचं शरीर इतकं मोठं, तर पायावर त्याच्या दिसलं ना काय हरिणासारखं चित्र दिसलं. कोणाला? जरासंध ना, जरद कुमारला. आणि त्यांनी दुरून ते त्याच्या अंगावरचं पिवळं वस्त्र चमकलं, जणू काय त्या हरिणाची स्किनच आहे. म्हणून त्यांनी दुरून बाण मारला आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाला कृष्णाचा. म्हणजे समाधी मरण साधलं नव्हतं. ते नरकाला गेले कारण नारायण आहे तो प्रतिनारायणाला मारतो आणि स्वतः सुद्धा नरकाला जातो. बरं चला, काय म्हणायचं होतं म्हणून की कथंचित एकत्व असतं, कथंचित अन्यत्व असतं. म्हणून कोणाशीही आपण एकत्व करणं योग्य नाही. तर हे सगळं शिकवतात आपल्याला. हे अमूर्तिक असून अचेतन असणारे द्रव्य, धर्म अधर्म आणि आकाश द्रव्य हे सगळे स्वतःमध्ये राहत आहेत. एकत्र असले, एका ठिकाणी असले तरी सुद्धा ते स्वतःच्या स्वरूपाला सोडत नाहीत. जसे ज्ञेय ज्ञानाला न्यायक बनवत नाही, तसे धर्मद्रव्याला कोणीही गती हेतुत्व वाले बनवलं नाही. कोणी बनवलं? जीव पुद्गलाला गमनाला मदत करतं ते धर्मद्रव्य म्हणता. मग ते लक्षण तुम्ही जीव पुद्गलाकडनं केलं म्हणजे धर्मद्रव्य काय करतं? धर्मद्रव्याला गती हेतुत्व वाला करणारं नाही आहे कोणी, त्याचा तो स्वभाव आहे. म्हणजे तुम्ही गती करा नाही तर नाही करा, त्याचा स्वभाव त्याच्यापाशी सुरक्षित आहे. म्हणून म्हणताय धर्मद्रव्याला कोणीही गती हेतुत्ववाले बनवले नाही. जीव पुद्गलामध्ये त्याला गती हेतुता, जीव पुद्गलामुळे त्याला गती हेतुता नाही. जीव आणि पुद्गल हलतात म्हणून त्याला गती हेतुता आहे असं नाही. म्हणून तो तर त्याचा स्वभाव आहे. तसे अधर्मद्रव्य आकाशद्रव्य स्वभावानेच स्थिती व अवगाहन हेतूवाले आहेत. हे तीनही अमूर्तिक द्रव्य एका क्षेत्रात असूनही कोणाचेही स्वरूप एकमेकामध्ये मिसळत नाही, जसे पाण्यात तेल मिसळत नाही. पाणी आणि तेल हे एकत्र ठेवलं तर त्यांचं एका क्षेत्रात आले पण एकमेक रूप होत नाही. तसं सांगितलं जीव आणि शरीर किंवा जीव आणि अन्य सगळे द्रव्य एका क्षेत्रात असले तरी सुद्धा ते एकमेक होत नाहीत. अनादिकालापासून आहेत, अनंत कालापर्यंत एकत्र राहणार आहेत. कारण लोकाकाशाच्या बाहेर तुम्ही जाणार नाही किंवा अन्य द्रव्य जाणार नाहीत. म्हणून सांगितलं ते सगळे एकत्र असले तरी सुद्धा एकमेक रूप होत नाहीत. चला 97 गाथा घ्यायची आहे का आज? काय चिंतन सांगायचं सांगा नाही ना काकी. धर्म अधर्म आणि आकाशद्रव्य एका क्षेत्रात असूनही कथंचित एक रूप आहेत, कथंचित अन्य रूप आहेत. हे समजून तुम्हाला जीवनात काय फायदा? दुसऱ्या कोणाला सांगायचं असं तरी सांगा बरं का. मला काय कीर्ती काकी सांगताय काय? विद्या काकी, सोनल किती असतं म्हणतात ना, सगळ्यांना स्पेस पाहिजे. मला माझी स्पेस द्या असं म्हणतात. बरोबर. म्हणजे काय एकत्र असून पण त्यांना म्हणजे थोडंसं आपापल्या ह्याच्यात प्रायव्हसी लागती लोकांना. मला माझी स्पेस द्या म्हणतो. म्हणजे आपल्याला एकत्र पण राहायचं आहे आणि राहायचं पण नाही आहे असं आहे. म्हणजे लोकांना आपले आपले विचार सुद्धा समजेनात आजकाल नक्की काय करतायत ते.
जाऊ देत, कोणाचं काय आपल्याला बघायचं नाही, आपल्याला आपलं कल्याण करायचं. आता आपल्यापर्यंत सीमित ठेवा स्वतःला, आपल्या विकल्पांना शांत करायचे आणि त्याचा उपाय आपल्या जवळच आहे. एक मिनिट, काय म्हणताय? हा बोला. नाही क्षेत्रात राहिलं मग काय क्षेत्र बाधा देत नाही, पण बाधा कोण देत आहे? आपले विचारच. म्हणजे अपराध आपलाच आहे तर त्याचं औषध पण आपल्या जवळच आहे. आपण बाहेर हुडकायला जातो किंवा बाहेरच्यांना दोष देतो, बरोबर हे लक्षात येतं. काय म्हटलं तुम्ही विशाल भैया? बर, बरोबर. बरोबर आहे, मंद कशाही होते ना. हां बरोबर. कोण कुठल्या गतीला गेलं, काय परिणाम केले, ठीक आहे. ज्याला अजून बाहेरची रुची आहे, अजून त्याला समजत नाही आहे तत्व, त्याला बाहेरचं वाच म्हणून सांगितलं की प्रथमानुयोगातून रस्ता मिळायसाठी आहे तो. पण आता बाहेरच सगळ्याचं वाचून बघून आत कधी जाणार आहे, आपलं कधी परीक्षण करणार आहे. म्हणून आपल्याला दृष्टी आली आहे तर आता स्वतःला वळवा. आपला वेळ कमी राहिला आहे असं काल आम्ही सांगितलं आहे, भविष्यवाणी केली. किती वेळ राहिला हो माहीत नाही, पण कमी राहिला आहे. हा भाव गेला तर कुठं जाणार माहीत नाही. चला मोक्षाला जाऊया. 97 गाथा सांगतायत काय. आता हे आकाशद्रव्याचं प्रकरण संपलं. ॲक्च्युली सगळे 5 अस्थिकायांचं वर्णन झालंय. आता राहिलंय फक्त एकटा कालद्रव्य. तर पहिल्यांदा चुलिका रूपाने ह्या 5 द्रव्यांचं वर्णन करून सांगणार आणि मग नंतर कालद्रव्याचं वर्णन पण सांगणार. आगास काल जीवा धम्मा धम्माय मुक्ती परिहीणा मुत्तम पुग्गलदौवम जीवो खलु चेदनो तेसु. म्हणजे मी वाचलं ना तेव्हा असं वाटलं मला की गंमतच आहे आचार्यांची. सगळं इतकं टफ प्रकरण सूक्ष्म सांगून झालं. आता सांगतायत आकाशद्रव्य अवगाहन हेतुत्वाला आहे, पुद्गल द्रव्य मूर्तिक आहे, धर्मद्रव्य काय ते गती हेतुत्ववालं वगैरे स्थिती हेतुत्ववाला आहे. हे सगळ्यात शेवटी सांगायला लागले. अधिकार संपला. आता 97 गाथा चालू आहे. म्हणजे 97 गाथेपर्यंत सगळं सूक्ष्म सांगून झाल्यावर असं सामान्य कथन सांगायला लागले. कशासाठी हो? सारभूत म्हणून. बरं, कंक्लुजन करतो ना आपण. ज्ञानासाठी उपयोगी लक्षणं सांगितली शेवट. बरं, बरेच अर्थ वाचते मी काय त्याच्यावरून सांगा. आकाश, काल, जीव, धर्म, अधर्म हे मुक्तीपरिहीणा मूर्तिकतेने रहित आहेत, म्हणजेच अमूर्तिक आहेत. पुग्गलदौवम उत्तम, पुद्गल द्रव्य कसं आहे? मूर्तिक आहेत. जीवो खलु चेदनो तेसु, आणि त्याच्यामध्ये जीव एकटा कसा आहे? चेतन आहे. एवढंच सांगितलंय बरं का. आता सांगायची काय हे आम्हाला माहीत नाही आहे का? एवढं वेळ सांगून झालंच की तेच आणि त्यापेक्षा जास्त क्लिअर करून सांगितलं मागं. आणि मग आता काय हे सांगितलं हो? ह्यालाच म्हणायचं चुलिका. चुलिका कशाला म्हणायचं? सांगितलेलं सांगणार, न सांगितलेलं सांगणार, जे सांगायचं आहे ते सांगणार, जे चिंतित आहे ते सांगणार, सगळं सांगता येतं. चुलिका म्हणजे काय? शास्त्रात ज्याचे कथन नसेल किंवा ज्याचे कथन झालेले असेल त्यांचे अथवा दोहोंचेही विशेष व्याख्यान करणे याला चुलिका म्हणतात. झालेलं न झालेलं ह्याच्यात पण सांगितलं ना, द्रव्यसंग्रहमध्ये पण त्यांनी 27 नंबरच्या गाथेमध्ये कशाला म्हणलं त्यांनी चुलिका? चिंतित, अर्धचिंतित, अचिंतित सगळ्या विषयांना ग्रहण करून जे काय सांगितलं जाणार कथन त्याला म्हणलं चुलिका. तर हे सगळं समजून घेऊन काय फायदा आहे
की तुम्हाला सुद्धा जीवाचं सगळं वर्णन समजून घ्या, पण जेव्हा सामान्यकडे येणार आहे तेव्हाच तुम्हाला अनुभव होणार आहे. कारण जीवाचे भेद बघायला गेला, त्याच्या सगळ्या कर्मप्रकृतींचं ज्ञान करायला गेला, फार सूक्ष्मतेमध्ये गेलात तुम्ही, पण अजून बाहेरच आहात. जेव्हा त्यापासून भिन्न सामान्य ज्ञान मात्र जीव पाहणार ना, त्यावेळेस अनुभूती होणार. म्हणून सांगतायत काय, हे सगळं झालंय ना, तुमची बुद्धी तीक्ष्ण झाली आहे आता. 96 गाथेचे ज्ञानी आहात तुम्ही. म्हणून 97 गाथेमध्ये सांगतायत काय, आता काय करा, त्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी करा आणि जो सामान्य ध्रुव आत्मा आहे त्याला जाणा. सामान्य विशेषात्मक असणारा तो ध्रुव, तोच द्रव्य. विषय म्हणा, द्रव्य म्हणा, सगळं एक अर्थवाची. नाही नाही, तसं नाही. सामान्य म्हणजे ध्रुवाचा वाचक आहे तो. विशेषाकडे लक्ष न जाण्यासाठी सांगितलं गेलं की सामान्य चेतना जाणा. चला, अत्र द्रव्याणाम मूर्त अमूर्तत्वम चेतन अचेतनत्वम च उक्तम. येथे द्रव्यांचे म्हणजे या गाथेमध्ये काय सांगालेत, मूर्तिक कोण आहे, अमूर्तिक कोण आहे, चेतन कोण आहे, अचेतन कोण आहे, एवढ्याचं इथं व्याख्यान सांगणार आहेत. ते पुढे येणार आहे. येथे द्रव्यांचं मूर्तत्व अमूर्तत्व चेतनत्व अचेतनत्व सांगतात आणि चेतनत्व अचेतनत्व सांगतात. वाचताय? स्पर्शरस गंध वर्ण सद्भाव स्वभाव मूर्तम. पूर्ण वाक्य माझ्याकडचं. स्पर्श रस गंध वर्ण अभाव स्वभाव अमूर्तम. हां, तुमच्याकडे आहे ना अमूर्तम शब्द, म्हणजे या ह्याच्यामध्ये प्रिंट झालं नाही आहे मग या पुस्तकात, म्हणून मी करेक्शन केली. काय सांगितलं, मूर्तिक अमूर्तिक कोण आहे, चेतन अचेतन कोण आहे हे लक्षण सांगतायत ना. मूर्तिक कोण आहे, जे स्पर्श रस गंधवर्णाचा सद्भाव असणारा स्वभाव आहे ज्यांचा, ते मूर्तिक आहेत. आणि जे स्पर्श रस गंधवर्णाच्या अभाव स्वभाव रूप आहे ते अमूर्तिक आहेत. पुढं चैतन्य सद्भाव स्वभावम चेतनम. चैतन्य अभाव स्वभावम अचेतनम. सोपं सांगितलं. चैतन्याचा सद्भाव रूप स्वभाव ज्यांचा आहे ते चेतन आहेत आणि चैतन्याचा अभाव स्वभाव रूप ज्यांचा आहे ते अचेतन आहेत. मग तिथं क्लासिफिकेशन करा. जे कोण आहेत ते अचेतन, त्यांना अचेतन द्रव्यांमध्ये घातलं आणि चेतनतेमध्ये फक्त जीवद्रव्य आला. पुढं तत्र अमूर्तम आकाशम अमूर्तः कालः अमूर्तः स्वरूपेण जीवः. कसं वाचताय, जीवः वाचताय ना, जीवाः नाही, अमूर्तः अमूर्ताः नाही. तत्र अमूर्तम आकाशम अमूर्तः कालः अमूर्तः स्वरूपेण जीवः पररूप आवेशात मूर्तः आवेशात मूर्तः अपि अमूर्तः. कुठं ते मूर्तः अपि जीवाकडे लावायचंय. कसं, अमूर्तः स्वरूपेण जीवः पररूप आवेशात मूर्तः अपि. अर्थ बघू, वाचा पुढे. अमूर्तः धर्मः अमूर्तः अधर्मः मूर्तः उत्तर एव. कसं तुम्ही कॉमा कुठे तिथं थांबायचं. अमूर्तः धर्मः अमूर्तः अधर्मः मूर्तः पुद्गलः एव एकः इति. काय सांगायले, तेथे अमूर्तिक आहे ते आकाश आहे. कोण कोण अमूर्तिक आहे बोला. जीव, धर्म, अधर्म, आकाश, काल नाही का, आहे ना. हां, काल पण अमूर्तिक आहे. आणि मूर्तिक कोण आहे तर पुद्गल एकच मूर्तिक आहे हे सांगायला. काय घेतलं, तेथे अमूर्तिक आहे तो आकाश, अमूर्तिक काल, अमूर्तिक स्वरूपाने जीव अमूर्तिक आहे, पण पररूपाच्या आवेशात म्हणजे पराच्या अपेक्षेने कसं झालाय हो, मूर्तिक सुद्धा आहे. म्हणजे जेव्हा कर्मांच्या संयोगात आहे तेव्हा जीवाला मूर्तिक सुद्धा म्हणलं जाणार. अमूर्तिक धर्मद्रव्य, अमूर्तिक अधर्मद्रव्य, मूर्तिक पुद्गल एकच मूर्तिक आहे.
अचेतनम् आकाशम्, अचेतनः कालः, अचेतनः धर्मः, अचेतनः अधर्मः, अचेतनः पुद्गलः, चेतनः जीव एव एक एकः इति, चेतनः जीवः एव एकः इति. हां, बरोबर. अचेतन कोण कोण आहे? अचेतन आकाश आहे. म्हणजे हे सगळं लिहित असताना आचार्यांना आपला उपयोग सुरक्षित ठेवायचा होता बरं का. किती सोपं सोपं सगळं लिहिलंय, पण तरीसुद्धा त्याच्या निमित्तात उपयोगाची एकाग्रता असते ना, त्यामुळं एक विशुद्धी असते. हे काय न समजणारी गोष्ट नाही आहे. एकाच वाक्यात लिहिले असते आकाश, काल, धर्म, अधर्म आणि पुद्गल हे अचेतन आहेत, पण डिस्क्राईब करायला लागलेत ना. अचेतन आकाश, अचेतन काल, अचेतन धर्म. लिहा बघू एक वाक्य लिहिताना तुम्ही किती वेळ तुम्हाला उपयोग केंद्रित होतो तिथं. त्याच्या निमित्तात अशुभात उपयोग जात नाही. हे सगळं लिहिलं जे त्यांनी ना, आपल्याला काय अवघड नाही आहे. चेतन, अचेतन, मूर्तिक, अमूर्तिक कुठले कुठले द्रव्य आहेत डिस्क्राईब करून लिहायचं. म्हणजे लिहित असताना कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याच्या निमित्तात विशुद्धी राहते. हां, बरोबर. लिहिताना इथं प्रिंट होतं आहे हो, म्हणून ऐकताना इकडून ऐकून इकडून निघून गेलेलं असते, पण लिहित असताना ते काय लिहितो ह्याच्याकडे लक्ष राहतं ना, त्याच्यामुळं जरासं ते स्मरणात जास्त धारणेत राहणार. अचेतन आकाश, अचेतन काल, अचेतन धर्म, अचेतन अधर्म, अचेतन पुद्गल आहेत. एक जीवच चेतन आहे असा अर्थ आहे. किंवा सगळ्यांकडून तुम्हाला उपयोग काढण्यासाठी म्हणून सुद्धा सेपरेट सेपरेट सांगून सांगून मग शेवटी जीव सांगितला कसा आहे. म्हणजे मूर्तिक आहे ते पुद्गल आहे, अमूर्तिक आहे ते आकाश आहे. ह्या सगळ्यांचं तुम्हाला ध्यानामध्ये सुद्धा उपयोग करता येणार आहे. मी म्हणजे पुद्गल नाही आहे ह्याला मी जाणलं का, मग मी ज्या ज्या वस्तूला पाहायला जातोय ध्यानामध्ये तो पुद्गलाचा विषय आहे, म्हणजे इंद्रियांचा विषय आहे का अमूर्तिक विषय आहे. मग मला जाणीवेत आलेला, मला ज्ञानामध्ये दिसलेला मूर्तिक आहे का अमूर्तिक आहे द्रव्य, सगळ्याचं परीक्षण करू शकतो. म्हणून पररूपाच्या प्रवेशामुळे म्हणजे काय सांगायले, जीव मूर्तिक आहे असं सांगताना जीव निश्चयाने अमूर्त आहे, परंतु सहजानंद रूप आत्मतत्वाच्या भावनेने रहित जीवाकरवी उपार्जित कर्माच्या संयोगाने तो उपचाराने मूर्तिक आहे. नाही सांगा, जीव मूर्तिक आहे. कुठल्या नयाने? हां हां, किती अनुच्चरित कुठलं? अनुपचरित असद्भूत व्यवहारने. जिथे तुम्ही शरीराशी संपर्क सांगता, द्रव्य कर्मांशी नवकर्मांशी संबंध सांगता, त्याच्याच अपेक्षेने मूर्तिक आहे. म्हणून जीव मूर्तिक आहे म्हणत असताना अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही आहे. जीव अमूर्तिक आहे. काय म्हटलं? निश्चय नाही ना. हां, जीव अमूर्तिक आहे म्हणताना व्यवहारात फिरू नका. जीव कुठे आहे हो? स्वभाव आहे. जीव अमूर्तिक आहे, त्यामुळं निश्चयाचा विषय आहे तो. म्हणून सगळ्यातून शेवटी आपल्याला जायचं आहे कुठं? स्वभावाकडे. म्हणून तुम्ही कुठल्या विशेषणातून धरा, कुठल्या गुणातून धरा, किंवा डायरेक्ट सामान्य स्वभावाला जाणा, पण आहे ध्येय आपलं मी स्वतःला जाणणार आहे हे जाणणं. म्हणून स्वतःला विषय करून जाणा. ओम जाणा. हा मी जीव अमूर्तिक स्वभावी आहे. वाच्य बघा, अमूर्तिक आहे म्हणजे काय? इंद्रियांच्या अतीत आहे, शब्दाच्या अतीत आहे, निराकार आहे, अरूपी आहे. हा मी जीव अन्य अजीवांपासून भिन्नच आहे. चेतन द्रव्य आहे जाणा. चैतन्य चैतन्य स्वरूपोऽहम्
निराकार स्वरूपोऽहम् ज्ञाता मात्र स्वरूपोऽहम् ओम विसर नमो हरिहंस